नमस्कार मंडळी, आज सकाळची बातमी पाहिली. जे अजितदादा पवार सकाळी घराच्या बाहेर पडायचे. 6 वाजता घराच्या बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्याचे कामं असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या सभा असतील, त्यांचा जो काही रूट असेल किंवा जे काही रोजची दिनचर्या असेल, याच्यासाठी हे तत्पर असणारे अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. खरं तर वाटत नव्हतं की अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत, परंतु अनेक न्यूज बघितल्यानंतर आणि माध्यमाच्या माध्यमातून सांगितल्यानंतर कुठंतरी विश्वास पटला की खरंच आज अजितदादा आपल्यात नाहीत. अजितदादा पवार यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला पोरकं करून गेलेले आहे. कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य असतील आणि प्रत्येकाला विरोधी पक्ष असतील, प्रत्येकाला त्या गोष्टीची उणीव कुठंतरी भासणार आहे. कारण तर अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व कधीही या महाराष्ट्राला भेटणार नाही. गोपीनाथ मुंडे असतील, दिग्गज नेते, अनेक नेत्याचा निधन झालं. त्याचबरोबर राजू सातव असतील, यांचंसुद्धा निधन झालं. आणि परत अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत याची उणीव कुठंतरी आपल्याला भासणार आहे. अजितदादा पवार हे आपल्यातून गेलेच नाहीत. आपल्या मनात असतील, हृदयात असतील, हे त्यांनी असं घर करून टाकलेलं आहे की ते आपल्या मनातून कधीच जाणार नाहीत. परंतु जे काही परिवार असेल त्याच्यावरती आज जे काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या महाराष्ट्रावरती जे काही डोंगर कोसळलेला आहे याची जाणीव मात्र प्रत्येकाला असणार आहे. कारण तर अजितदादा पवार यांचं नेतृत्वच वेगळं होतं. त्यांना जे नाही पटलं, मग पत्रकार असेल, पत्रकारांच्या माध्यमातून काही विचारणा केल्यानंतर किंवा माहिती घेतल्यानंतर बोलायचा जर प्रयत्न केला तर त्यांना जर ते खटकलं तर ते ठामपणे बोलायचे. एखाद्या इतर राजकीय नेत्याप्रमाणे ते बोलायचे नाही किंवा लांबणीखाली बोलायची त्यांना सवय नव्हती. जेही बोलायचे ते रोखठोक बोलायचे. मग जरी त्यांच्या माध्यमातून काही चुका झाल्या तर ते स्पष्टपणे सांगायचे, होय हे मी केलंच. आणि जी गोष्ट नाही केली ती सुद्धा ते ठामपणे सांगायचे की ही गोष्ट मी केलीच नाही. रोखठोक त्यांची भूमिका होती. वेगळं नेतृत्व आणि एक वेगळी शैली ही अजितदादा पवार यांची होती. खरं तर म्हणतात ना की माणूस जोपर्यंत आहे त्याची किंमत राहत नाही. आणि खरं तर आज अजितदादा पवार आपल्यातून गेल्यानंतर त्याची उणीव कुठंतरी आपल्याला भासताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सुद्धा त्यांनी मार्गी चांगल्या पद्धतीने लावले होते. आज त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद होतं. ते मार्गसुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालं होतं. कदाचित आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसेल किंवा मीडियाच्या माध्यमातून ते समोर आलं नसेल, परंतु अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न हे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं काम करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्ग असेल त्या संदर्भात सुद्धा ठामपणे निर्णय घेणारे अजितदादा पवार होते. प्रत्येक वेळेस हे अजितदादा पवार यांची भूमिका स्पष्ट करत होते. आज कुठंतरी अजितदादा पवार यांची भूमिका आपल्याला या महाराष्ट्राला हरपलेली दिसत असेल. आज जे अजितदादा पवार कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा त्या गोष्टीची उणीव भासत असेल की आपण काय बोललो होतो. मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा म्हणले होते की कदाचित अजितदादा पवार हे 15 तारखेनंतर बोलणार नाहीत. आणि 15 काय आणि 22 काय किंवा 27 काय. खरंच अजितदादा पवार हे आता आपल्यात राहिले नाही. अजितदादा पवार यांची उणीव आपल्याला प्रत्येकाला भासत असेल. आणि निश्चितच अजितदादा पवार यांचा जे काही अपघात झाला तो कसा झाला हे देखील कोड्यात आहे. नेमकं काय घडलं होतं आणि त्या टाईमाला अजितदादा यांच्यासोबत काय घडलं हा सुद्धा एक कोडच आहे. हे सुद्धा एक प्रश्नच आहे प्रत्येकाच्या मनात. कारण तर अजितदादा पवार हे सकाळी उठले, ते त्यांच्या सभेचे प्रचाराचे जे काही नियोजन असेल ते त्यांनी केलं होतं. आणि अजितदादा पवार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या साठी लढत होते. या महाराष्ट्राला भेटलेला एक नेतृत्व होतं आणि महाराष्ट्राला रोखठोक बोलणारं एक नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलेलं आहे. आज अजितदादा पवार घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांचं हे शेवटचं उडाण असेल या जगातून जाण्यासाठी. कदाचित या गोष्टीचं महत्त्वसुद्धा आपल्याला काय बोलावं काही समजत नाही. कारण तर ती व्यक्तीच एक वेगळी होती, रोखठोक व्यक्ती होती. मग पत्रकार असेल, कोणताही व्यक्ती असेल, त्यांच्यासोबत जर त्यांना नाही पटलं किंवा त्यांच्या मनाला जर नाही पटलं तर ते रोखठोक बोलायचे. परंतु आज अजितदादा पवार आपल्यात नाहीत. या गोष्टीची उणीव या महाराष्ट्राला निश्चितच असणार आहे. परत एकदा आपल्या परिवाराच्या वतीनं, आपल्या सबस्क्राईबच्या वतीनं
सबस्क्राईब परिवाराच्या वतीनं आणि माझ्या चॅनलच्या वतीनं परत एकदा त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला देव शांती देव. त्यांना जे काही त्यांचा परिवार असेल त्यांना याच्यातून सावरण्याचा जो काही धाडस असेल किंवा वेगळं महत्त्व असेल त्यांना ते देव. आणि इथेच थांबतो. बोलणं वेगळं वाटत असेल तरी परंतु बोलणं सुद्धा शक्य होत नाही, कारण तर व्यक्ती ही वेगळी होती. या महाराष्ट्राला लाभणारी व्यक्ती ही इतर राजकारण्यापेक्षा वेगळी होती. मग आताचं राजकारण काय चाललं, कसं चाललं या विषयावरती बोलणं योग्य नाही. परंतु आज अजितदादा पवारच्या घरावरती जे काही संकट ओढावलेलं आहे आणि अजितदादा पवार या आपल्यात नाहीत याची उणीव मात्र या महाराष्ट्राला कायमस्वरूपी भासणार आहे. जी शिवराय.